माझे छत्रपती शिवराय माझे तेच राजे छत्रपती शिवराय माझे भवानीचा साक्षात्कार दिली हाती तलवारे दिली हाती तलवारे त्याने स्वराज्य केलं निर्माणे माझ्या छत्रपती शिवबाने केलं धर्माचे पालने माझ्या संभाजी राजाने माझ्या संभाजी राजाने तेव्हा एकच होता न्याय कोणाचा चालला नाही अन्याय धन्य धन्य शिवाजी राजे धन्य धन्य शिवाजी राजे अरे कलियुगाच वारे कस उलट वाहिल सारे 3 वर्षाच्या मुलीवर कसा झाला अत्याचार झाला अत्याचार आज असता शिवाजी राजा त्या नराधमाला दिली अशी सजा हाती तलवार घेऊन त्याची उडविली असती माने त्याची उडविली असती माने मरगुबाईला मागेन शिवरायांचा करा पुनर्जन्म कलियुगाचं संरक्षण तुम्ही करावं आनंदाने छत्रपती शिवबाने काशिंगदेवाचा मंगराया शिराचा बाळमामाचा वरदा समाजा शिरावरे आणि थाप मार डिंबाड्या शेगावच्या मैदानावर रावण कुंभकर्ण पान नंबर 11 अध्याय क्रमांक 2 रावण कुंभकर्ण विभीषण यांचा जन्म दशरथ राजाचे लग्न हेडिंग संपले नारदाने वाल्मिकीचा उद्धार केला ते रामायण लिहू लागले आरंभ रावण जन्माने केला कारण त्यासाठी रामाने अवतार घेतला तो का तेच वाचा पॅरेग्राफला पुढल्या पॅरेग्राफला सुरुवात कशी असायला ब्रह्मदेवाला पोलती या नावाचा मुलगा होता तो मोठा तपस्वी होता त्याचे लग्न दुर्गा देवावरांनी नावाच्या कन्येशी भारद्वाजाचा मुलगा झाला त्याला राजाचा मुलगा झाला भारद्वाजाचा मुलगा झाला त्याला
होता, तपस्वी होता. त्याचे लग्न तृणबिंदूच्या देवणी नावाच्या कन्येशी झाले. तिला विश्रवा नावाचा मुलगा झाला. त्याला भारद्वाजाची मुलगी दिली होती, तिला कुबेर नावाचा मुलगा झाला. त्याला विश्रव्याचा मुलगा म्हणून वैश्रवण असे म्हणत. पेरगा सबला पुढल्या पेरगा सुरुवात कशी असायला. कुबेराने घोर तप करून ब्रह्मदेवास संतुष्ट केले. त्याने प्रसन्न होऊन त्याला लंकेचे राज्य दिले. लंकापूर संतुष्टी केले. त्याने प्रसन्न होऊन त्याला लंकेचे राज्य दिले. ही लंका पूर्वी त्यांनी निर्माण केली होती. लंकेत त्यापूर्वी राक्षसांचे राज्य होते. ते कुबेराचे हाती दिल्यामुळे राक्षसांना फार राग आला. ते आपले राज्य परत मिळवण्याच्या मागे लागले. कशी सुरुवात झाली त्या जाग्याला. या कार्यासाठी सुमारी नावाचा त्याने लंकेचे वैभव पाहिले. सुमारी नावाचा राक्षस लंकेत आला. त्याने लंकेचे वैभव पाहिले. त्याला ते राज्य पान संपले. आपला कशी सुरुवात झाली त्या जाग्याला. मिळवण्याची अभिलाषा निर्माण झाली. तो चाणक्य होता. आपला कार्य भाग्य होणार नाही हे त्याच्या लक्षात आले. त्यात जोरात पडते हा काय चाल सहाय्य करावे व कुबेरापासून लंकेचे राज्य हिरावून द्यावे. आता विचार करून तो पाहता गेला आणि आपल्या कृष्णात पुढे आला आणि म्हणाला महाराज. ब्राह्मण आहे ईश चिंतनात काळे घालावी तो माझी कन्या उपर झाली आहे ती जा. तुम्ही अंगीकार करावा म्हणते संसार ज्ञानातून मुक्त रमणारण्यात तपासा.
अभिलाषा निर्माण झाली. तो चाणाक्ष होता. युद्धाने आपला कार्यभाग होणार नाही त्याच्या लक्षात आले. त्याने कपटी डाव पेचाने कार्य साधण्याचे ठरवले. कुबेराचे सुंदर शक्य शरीर पाहून त्याने योजले की असे बापास आपली मुलगी द्यावी आणि तिला जे पुत्र होतील त्यांना आपण राक्षसाने सहाय्य करावे व कुबेरापासून लंकेचे राज हिरावून घ्यावे असा विचार करून तो पाताळात गेला आणि आपल्या कैकेयीने कन्या घेऊन लंकेत आला. ब्राह्मणाचे साधूचे बेमाल मृत घेतले की त्यामुळे विश्रावा फसला. सुमारी विश्राव्याकडे आला आणि म्हणाला, महाराज मी एक दरिद्र ब्राह्मण आहे. ती चिंतनात काळ घालवितो. माझी कन्या उपोर झाली आहे. तिचा तुम्ही अंगीकार करावा म्हणजे मी संसार ज्याला मुक्त होऊ. अरण्यात तपासणी झाली. कपटी सुमाईच्या बोलण्यावर विश्वास ठरवला. त्याने कैकेयीबरोबर लग्न लावले. त्यांचा संसार सुरू झाला. हे पाहून समाजाचे पाताळात गेला. पुढल्या पेरगापला कशी सुरुवात झाली ते जाग्याला. एके दिवशी सूर्याचे समय उमटलेला शेता, एकेकी विसरत उद्या मागून गेली तिचे, अनचित मागणे ऐकून तमशे तू ब्राह्मण कन्या नसून राक्षसी आहेस. तुझ्या पोटी दुराचारी राक्षसाने संपत. पुढे एके दिवशी सूर्यास्त समय होम चालला असता ती कैकेयी विसर्याजवळ भोग मागू लागली. तिचे ते अनुचित मागणे ऐकून ऋषी म्हणाले, हे पापरोत्पतामशे तू ब्राह्मण कन्या नसून राक्षसी आहे. तुझ्या पोटी दुराचारी राक्षस तान संपलंय. 13 नंबर पानाला कशी सुरुवात झाली त्या जाग्याला. उत्पन्न शब्दाला 13 नंबर पानाला उत्पन्न होतील हे पतीचे भाषण ऐकून एक तरी सुपुत्र द्या अशी कैकेयीने प्रार्थना केली. ती विनंती मान्य केल्यामुळे पुढे तिला रावण, कुंभकर्ण, विभीषण असे 3 मुलगे व त्रातिक आणि शूर्पणखा अशा 2 कन्या झाल्या. वराप्रमाणे विभीषण सुपुत्र निघाला. भगवत भक्ता त्याची गणना झाली आणि चिरंजीवित्व लाभले. पेरगापला पुढल्या पेरगापला कशी सुरुवात झाली त्या जाग्याला. रावण, कुंभकर्ण व विभीषण थोडे मोठे होतात गोकर्ण क्षेत्री दामोन राहिले ते रावण श्री शंकराची. ब्रह्मदेवाची विभीषण विष्णूची आराधना करू लागले. त्याने घोडसभेचे धान मांडले.